महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज राज्यातील तब्बल 91 लाख शेतकरी कुटुंबांसाठी अतिशय मोठी आणि दिलासा देणारी, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या योजनांचा निधी वाटप करतोय। आता त्या योजनेमध्ये अजून एक योजनेचं नाव सुद्धा सामील करण्यात आलंय। शेतकरी वर्ग बऱ्याच महिन्यांपासून या निधीची वाट बघत होता, प्रतीक्षा करत होता। त्यांच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले होते, परंतु आता त्या प्रतीक्षेला आपल्या महाराष्ट्र शासनाकडून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। आता विशेष म्हणजे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता याबद्दल आपल्या सरकारकडून अतिशय मोठी हालचाल सुरू झाली, अशी अत्यंत महत्त्वाची विश्वसनीय माहिती मिळत आहे। अनेक शेतकरी ज्या मदतीची वाट बघत होते ती मदत आता त्यांच्या खात्यामध्ये सरकणार आहे, कारण शेतीसाठी लागणारा खर्च आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। अशा परिस्थितीत आपल्या सरकारकडून मिळणारी ही आर्थिक मदत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरते। आता समोर येत असलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणखीन 2,000 रुपये अशी एकूण 4,000 रुपयांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने म्हणजे आपले मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली। ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। आता ही रक्कम थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरकेल, लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केल्या जाईल। त्यामुळे लाभार्थ्यांना याचा डायरेक्ट फायदा मिळणार आहे। आता यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा समोर आली। ज्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नव्हती अशा पात्र लाभार्थ्यांना सुद्धा मदतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे। कारण काही प्रकरणांमध्ये नुकसानाच्या प्रमाणानुसार 15,000 रुपयापासून तर 21,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे। आता काही भागांमध्ये म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये या निधीचं वितरण सुरू झाल्याची माहिती देखील मिळत आहे। म्हणूनच तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओला स्किप करू नका, कारण पुढे कोणत्या भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल, कोणत्या अटी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं महत्त्वाचं आहे आणि निधी मिळवण्यासाठी कोणती कागदपत्र तुम्हाला रेडी तयार ठेवावी लागतील याबद्दलची अत्यंत डिटेल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। आता बघा शेतकरी बांधवांनो, जून महिना सुरू झाला असून अनेक भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये पेरणीच्या पूर्वीच्या तयारीला अतिशय स्पीड वेग आलेला आहे। त्यामध्ये बियाणं खरेदी करणं, खतांची व्यवस्था करणं, मजुरीचा खर्च भागवणं या सर्व गोष्टींसाठी पैशाची गरज लागते। त्यामुळे आर्थिक मदतीची प्रतीक्षा सगळे शेतकरी करतात। आता गेल्या काही काळात अनेक शेतकऱ्यांना शेतीची कामं सुरू ठेवण्यासाठी खाजगी कर्जाचा आधार घ्यावा लागत होता, कारण वेगवेगळ्या योजनांचे पैसे वेळेवर खात्यात जमाच झाले नव्हते। आता मात्र परिस्थिती पूर्णपणे आपल्याला बदलताना दिसत आहे। याच्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे का? नमो शेतकरी योजनेसाठी 1,650 कोटी रुपयांचा प्रचंड मोठ्या निधीची सरकारने तरतूद केल्याची माहिती पुढे आली। त्याच पद्धतीने पीएम किसान योजनेसाठी सुद्धा आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे आगामी काळात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याचा वेग वाढू शकतो। त्यामुळे पेरणीच्या हंगामात आर्थिक मदतीचा आधार मिळण्याची शक्यता सुद्धा तयार झाली आहे। आता राज्यभरातील अनेक शेतकरी या अपडेटकडे, अत्यंत महत्त्वाच्या अपडेटकडे लक्ष ठेवून आहेत। आता या सर्व घडामोडींमध्ये एक महत्त्वाची आणि काही प्रमाणात धक्कादायक माहिती देखील समोर आली, कारण सर्व लाभार्थ्यांना रक्कम मिळेलच याची कोणतीच गॅरंटी नाही। काही महत्त्वाच्या अटी आणि तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच अंतिम लाभार्थ्यांची यादी निश्चित केल्या जाईल। त्यामुळे पुढील माहिती तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची माहिती समोर आली। अनेकांना वाटत होतं की योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल, मात्र प्रत्यक्षात काही लाभार्थ्यांची नावं तपासणीनंतर यादीतून कट करण्यात आली, वगळण्यात आली, कारण पात्रता तपासणीची प्रक्रिया सुरू असून काही ठिकाणी विशिष्ट निकषानुसार म्हणजे अटीनुसार लाभार्थी निश्चित केले जात आहेत। सगळ्यात आधी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहेत, सरकारी नोकरी करतात, अशा काही प्रकरणांमध्ये लाभासाठी अपात्रता लागू होऊ शकते। आता उदाहरणच घ्यायचं झालं तर कुटुंबातील सदस्य पोलीस विभागात, शिक्षक पदावर, संरक्षण सेवेत किंवा इतर शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास संबंधित नियम लागू होऊ शकतात।
त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची पात्रता तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच पद्धतीने ज्या कुटुंबांमध्ये नियमित आयकर भरला जातो अशा काही लाभार्थ्यांवर देखील पात्रतेचे वेगळे निकष लागू होतात. याशिवाय एकाच कुटुंबातून एकापेक्षा जास्त व्यक्ती चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलंय, सरकारला दिसलंय. त्यामुळे अशा व्यक्तींची नावं सुद्धा तपासणीनंतर वगळली जाऊ शकतात. त्यामुळे माहिती अचूक असणं अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, KYC आणि आधारची तपासणी. या दोन्ही गोष्टी जर पूर्ण नसतील तर निधी मिळण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ज्यांनी अद्याप या प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत त्यांनी विलंब न करता त्या पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण अनेक वेळा लाभ मंजूर असून सुद्धा तांत्रिक कारणांमुळे रक्कम खात्यात जमा होत नाही. आता बघा, निधी मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामधील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे आपली KYC. कारण लाभार्थीची तपासणीमध्ये याला अत्यंत महत्त्वाचं विशेष स्थान दिलं जात आहे. जर ही प्रक्रिया अपूर्ण राहिली तर लाभ मिळण्यामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात. KYC पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकृत ॲप किंवा सेवा केंद्राचा तुम्ही वापर करू शकता. मोबाईलवरून सुद्धा तुम्हाला KYC ची प्रक्रिया काही मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकते. आवश्यक माहिती भरल्यानंतर OTP तपासणी आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्याचं ऑथेंटिकेशन पूर्ण केल्यास तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली असं समजल्या जाते. ज्यांना मोबाईलवर अडचण येत असेल त्यांनी जवळच्या सेवा केंद्राची मदत घ्यायला काही हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार क्रमांक आणि बँकेचं खातं योग्य पद्धतीने जोडलेलं असणं गरजेचं आहे. कारण निधी थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये सरकणार आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हे जर तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक नसेल तर तुमचा व्यवहार अडकू शकतो. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या बँकेत जाऊन आधार जोडणीची स्थिती चेक करणं अत्यंत गरजेचं ठरलंय. बँक खात्याशी आधार जोडलेलं असल्यास निधी थेट तुमच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया जास्त सुलभ होते. त्यामुळे आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक सोबत घेऊन तुम्ही संबंधित शाखेत चौकशी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकते. कारण निधीचं वितरण अतिशय वेगाने होत असून कोणत्याही क्षणी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाची माहिती, निधी जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या मोबाईलवर बँकेकडून एक स्पेशल संदेश येऊ शकतो. म्हणजे आपला SMS येईल. त्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2000 रुपये जमा झाल्याचा स्वतंत्र SMS मिळू शकतो. त्यानंतर PM किसान योजनेअंतर्गत सुद्धा 2000 रुपये जमा झाल्याची माहिती तुम्हाला SMSच्या माध्यमातून मिळू शकते. अशा प्रकारे दोन्ही योजनांची रक्कम टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्यास लाभार्थ्यांना एकूण 4000 रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे मोबाईल क्रमांक तुम्ही सुरू ठेवा, तुमचा मोबाईल चालू ठेवा, बँकेच्या व्यवहारांवर तुम्ही विशेष लक्ष ठेवा. पुढील काही दिवसांमध्ये निधीचं वितरण संबंधित आणखी महत्त्वाच्या अपडेट समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही योजनांचे पैसे एका क्षणी खात्यात जमा होतीलच असं नाही. त्यामुळे एका योजनेचा मेसेज आला आणि दुसऱ्या योजनेचा मेसेज आला नाही म्हणून घाई गडबड करू नका, घाबरू नका. निधी टप्प्याटप्प्याने वर्ग केला जात असल्यामुळे काही वेळाने दुसऱ्या हप्त्याची माहिती देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकते. जर मोबाईलवर कोणताही संदेश तुम्हाला आला नाही, SMS आला नाही तर टेन्शन घेऊ नका. अशा परिस्थितीत जवळच्या बँकेत जाऊन पासबुक तुम्ही अपडेट करून घ्या. अनेक वेळा रक्कम खात्यात जमा झालेली असते, मात्र मोबाईलवर संदेश यायला उशीर लागतो. त्यामुळे पासबुकमधील नोंदी तपासणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. आता नुकसान भरपाईबद्दल मोठी अपडेट पुढे येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधीचं वितरण सुरू करण्यात आलंय अशी महत्त्वाची माहिती पुढे आली. त्यामुळे पुढील माहिती काळजीपूर्वक ऐका, कारण तुमचा जिल्हा यादीमध्ये असल्यास लवकरच आर्थिक मदतीचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. सगळ्यात आधी आपण चर्चा करूया बीड जिल्ह्याची. मराठवाड्यातील हा बीड जिल्हा अत्यंत महत्त्वाचा कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. मागील हंगामात अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मका, ज्वारी आणि बाजरी पिकांचं खूप मोठं नुकसान झालं. त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. आता या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांसाठी मदतीचा मार्ग खुला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील तब्बल 890 लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे 27 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. ही रक्कम थेट DBTच्या सिस्टीमच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये निधी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर दुसरा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे आपला कापसाचा यवतमाळ जिल्हा. या जिल्ह्यात देखील मागील हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं.
आता विशेष म्हणजे गहू, भुईमूग आणि सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून सुद्धा शेतीची कामं पूर्ण केलेली होती. त्यामुळे नुकसान भरपाईची प्रतीक्षा त्यांच्यासाठी जास्त वाढलेली दिसत आहे. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 4,500 शेतकऱ्यांच्या खात्यात 4,35,00,000 रुपयांचा निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही रक्कम पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात 100% जमा होईल. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार जोडणीची त्यांची स्थिती एकदा नक्की तपासून पाहावी. आता आहे आपला पालघर जिल्हा. किनारपट्टी आणि बागायती शेतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात हवामानातील बदलामुळे अनेक पिकांचं खूप नुकसान झालं होतं. विशेष करून केळी, चिक्कू आणि भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे या भागातील शेतकरी देखील मदतीच्या प्रतीक्षेत होते. आता मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील 590 शेतकऱ्यांसाठी सुमारे 16 लाख रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला. आता ही मदत थेट डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिलासा आपल्या शासनाने दिला. आता पुढील महत्त्वाचा जिल्हा म्हणजे आपला अमरावती जिल्हा. विदर्भातील महत्त्वाचा कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अमरावती जिल्हा. या जिल्ह्यामध्ये नगदी आणि खाद्यपीक मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. मागील हंगामात अतिवृष्टीमुळे ऊस, तीळ आणि हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. अनेक शेतकऱ्यांचं अपेक्षित उत्पादन घटलं होतं आणि आर्थिक अडचणी तयार झाल्या होत्या. आता या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांसाठी दिलासादायक माहिती पुढे आली. मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील तब्बल 421 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 17 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया जोरदार पद्धतीने सुरू आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाईल. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. आतापर्यंत आपण बीड, यवतमाळ, पालघर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई वितरणाबद्दल हालचाली सुरू झाल्याची आपल्याला माहिती मिळते. पुढील काही दिवसांमध्ये आणखी जिल्ह्यांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित अपडेट्सकडे लक्ष ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा निधी नेमका कधी जमा होणार? सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार खरीप हंगामातील पेरणीच्या कालावधीत या निधीबद्दल महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 23 जून ते 30 जून पर्यंत या कालावधीमध्ये निधीचं वितरण होण्याच्या हालचाली वाढू शकतात. कारण पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणं, खतं, औषधी आणि इतर शेती खर्चासाठी पैशांची खूप गरज असते. त्यामुळे याच कालावधीत आर्थिक मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करू शकते. आता अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतरच अंतिम तारीख स्पष्ट होईल. तरी शेतकरी वर्गाचं लक्ष या सध्याच्या अपडेट्सकडे लागलेलं आहे. आता आपण थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ. सगळ्यात आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का याची खात्री करा. दुसरं म्हणजे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का हे तपासा. तिसरं म्हणजे तुमचं फार्मर ID कार्ड तयार नसेल तर ते पटकन तयार करून घ्या. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक आहे का हे एकदा चेक करून बघा. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक तुम्ही वेळोवेळी अपडेट करत राहा. या आवश्यक प्रक्रिया तुम्ही पूर्ण केल्यास पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणखीन 2,000 आणि पात्रतेनुसार 15 ते 21 हजार रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई मदत तुम्हाला मिळण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे कोणतीही गोष्ट तुम्ही पेंडिंग ठेवू नका. आतापर्यंत सांगितलेली माहिती वेगवेगळ्या स्तरांवर उपलब्ध होत असलेल्या माहितीनुसार पुढे आलेली आहे. त्यामुळे ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणं देखील महत्त्वाचं आहे. कारण योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास अनेक लाभार्थ्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करायला मदत होऊ शकते. अशा शेतीविषयक योजना, अनुदान, पीक विमा आणि शेतकरी हिताच्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहावंसं वाटत असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. आता मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.